आनंद यात्री हा जो फेसबुक समूह आहे आणि या फेसबुक समूहाचे ऍडमिन श्री रामचंद्रेकर सर आणि शुभदा कागवाते मॅडम यांनी हा जो समूह आहे हा स्थापन केला आणि त्यानंतर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज हळूहळू सुरू केल्या. त्यापैकी AYPL आणि आनंद यात्री एकांकिका या सगळ्यात खूप मोठे हे दोन इव्हेंट आहेत. त्यापैकी हे दोन्ही इव्हेंट आपण एकदा कोल्हापूरमध्ये घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्या कोल्हापूरच्या एकांकिकेला ज्याच्यामध्ये प्रशांत सरांनी भाग घेतला होता त्या एकांकिकेला उत्कृष्ट विनोदी एकांकिका म्हणून बक्षीस मिळालं होतं. आणि यावर्षी काही झालं तरी आपण कोल्हापूरचं नाव रोशन करायचं आणि आपल्याला हा आपला एकांकिका करंड जो आहे हा कोल्हापूरमध्ये आणायचा हा चंद बांधलेला होता. आणि त्यासाठी बरेचसे आपल्या आनंदाचे कलाकार यामध्ये सहभागी झाले आणि आपण खूप सुंदररित्या प्रेझेंटेशन करून आपल्यापैकी काही लोकांनी हे सर्व तीनही नाटकं कोल्हापूरमध्ये आपण शाहू स्मारकला घेतली होती. त्यावेळेला तुम्ही ते पाहिले असतील. तर ते ही जी तिन्ही एकांकिका होत्या या इथं सादर झाल्या आणि त्या सेम एकांकिका एकांकिका आपण याला पनवेलला फायनलला सादर केलेले आहे. तर त्या एकांकिकेमध्ये आपली जी सर्वोत्कृष्ट एकांकिका झालेली आहे त्या एकांकिकेचं नाव आहे कलम 375. त्याचे कलाकार आणि त्याचा दिग्दर्शक स्वतः कल्याण जोग आहे. त्याच्या दोन त्याच्या सहकारिणी दोन ज्या आहेत त्यापैकी एक आहे वैष्णवी पोद्दार, दुसरी आहे प्रेरणा मोहिते जिचं आताच्याच आगमन झालं. या तुमचं स्वागत आहे. तर या कलम 375ला इतकं त्या सगळ्या पनवेलच्या 5 दिवस चाललेला हा जो महोत्सव होता 21 तारखेपासून 25 तारखेपर्यंत यामध्ये ज्या काही 35 एकांकिका सादर झाल्या त्यामधल्या प्रत्येक कलाकाराच्या नावावर तोंडावर या एकांकिकेचं नाव होतं. आणि कलम 375 ने जो काही तिथे आपला कारनामा केला आहे त्याचं फलित जे आहे आपल्याला ते आज इथं दिसतंय. कलम 375 सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली. कलम 375चा दिग्दर्शक म्हणून गंधार जोग हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला आणि अर्जुन पिसाळ हा सर्वोत्कृष्ट लाईट योजना म्हणजे प्रकाश योजनेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट प्रथम पारितोषिक मिळालं. अशी 3 पारितोषिकं आज आपल्या कलम 375ला मिळालेली आहेत. आणि या बरोबर आपण आणखी 2 ज्या एकांकिका सादर केल्या होत्या त्यांचं नाव ऑलमोस्ट डेट आहे. त्याच्यामध्ये अर्जुन पिसाळने स्वतः काम केलं होतं. त्याच्याबरोबर मी म्हणून अजून एक आलेला नाही अजून एक ते दोघांचीच ते खूप सुंदर एकांकिका होती. आणि एक होती नेबर प्लंबर आणि टी या नावाची. तर त्याच्यामध्ये मी स्वतः प्रशांत सर या सगळ्याचा कौतुक सोहळा म्हणून आज आपण सगळे इथं जमलेलो आहोत. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगितलं जोरात टाळ्यांच्या गडगडाट आपण आता बक्षीस 2च मिनिटं म्हणजे मी आधी तुम्हाला सांगतो. आपण आता असं इथे करणार आहोत की आनंद यात्री एकांकिका संदर्भात ज्यांना मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी मनोगत व्यक्त करायचं आहे. कलाकारांना मी सांगणार आहे त्यांनी 1-2 मिनिटं तुमचं मनोगत व्यक्त करा. तुम्हाला काय वाटतंय तर ते मनोगत व्यक्त करा. तर तुम्ही फक्त 2 मिनिटं सांगितलं रणजित सरांना या आनंद यात्री एकांकिका करण्याच्या संदर्भात त्यांनी स्वतःचं मनोगत व्यक्त करावं आणि नंतर बाकीच्यांचं मनोगताला सुरुवात करा. नमस्कार. एकदा आपल्या सगळ्यांसाठी आपण खणखणीत टाळ्या वाजवूया. कोल्हापूर आनंद यात्रेची येतात त्यासाठी आपण आपल्यासाठी टाळ्या वाजवूया. आणि या समारंभाला कौतुक सोहळा त्यांचा कौतुक सोहळा ठीक आहे. पनवेलला जो झाला कारण तो इथे स्पर्धा म्हणून होती. पण अशा लोकांनी जी पाठीवर थाप मारायची असते ती जर पाठीवरची थाप मिळाली तर आपण काय काय करू शकतो हे प्रत्येकानं कधी ना कधी अनुभवलेलं.
तेव्हा हा घरचा कौतुक सोहळा हा आपल्यासाठी, या कलाकारांसाठी, आपल्या बरोबर या सगळ्या लोकांनी जे काही महिना दीड महिना त्यांची प्रॅक्टिस केली असेल त्या सगळ्यांसाठीचा हा कौतुक सोहळा आहे. आणि त्यानिमित्ताने ही देवाणघेवाण, आणि ही देवाणघेवाण होत असताना इतक्या मोठ्या स्वरूपाची ही स्पर्धा होती. म्हणजे पनवेलला मी जरी गेलो नाही तरी फेसबुकवर तुम्ही प्रत्येकाला बघितलं असेल, तिथे सादरीकरण करणारे पुण्याचे असतील, ठाण्याचे असतील, मुंबईचे असतील, या सगळ्या लोकांनी ज्या प्रोफेशनल पद्धतीनं सादरीकरण केलेलं होतं त्या तुलनेत ही 4थं वर्ष आहे या एकांकिका स्पर्धांचं. आणि पहिल्या वर्षापासून हे आपल्यातले सगळे लोक इतके प्रयत्न करत होते पण ते यश मिळत नव्हते. त्या 4थ्या प्रयत्नात आपल्याला कोल्हापूर आनंद यात्री म्हणून हे यश मिळालं, हे खूप कौतुकाचं आहे. आणि त्यासाठी ही जी सगळी टीम आहे, तिने एकांकिकाचे कलाकार असतील, दिग्दर्शक असतील, तंत्रज्ञ असतील, त्यांनी जे काही जीवलवून काम केलं ते केवळ कौतुकास्पद आहे. म्हणजे त्यांचे रिहर्सल करण्याचा 1-2 वेळा योग आलेला होता आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी त्याची रंगीत तालीमही बघितली शौशमध्ये. तर तिथे ह्या सगळ्यांचे ते प्रयत्न आपल्याला दिसले, त्यांचं सादरीकरण दिसलं. तिथे इतक्या खुल्या मनाने त्यांनी सांगितलं समोर की तुम्हाला जर काही ह्याच्यामध्ये सुचवायचं असेल तर सुचवा. आणि ज्यांच्या ज्या काही सूचना आल्या असेल त्या त्यांनी तिथे तसे बदल करून सादरीकरण केलं. आणि शिवाय हे लाईव्ह स्टेज आहे ना, तर तिथं ऐन वेळेवर जे होणार ती काही रंगीत तालीम किंवा आधीची प्रॅक्टिस करेक्शन वगैरे काही स्कोप नसतो. तिथं त्यावेळी ते उत्स्फूर्तपणे वाटेल तेच व्यक्त होतं. आणि या सगळ्या लोकांनी म्हणजे ज्यांना यश मिळालं, ज्यांना काही पारितोषिक मिळालं त्यांनी, ज्यांना नाही मिळालं त्यांनी सुद्धा जे काही प्रयत्न, जे काही सादरीकरण केलं ते केवळ आणि केवळ कौतुकास्पद होतं. आपला उत्साह, कोल्हापूर आनंद यात्रेचा उत्साह वाढवणारं होतं. एवढंच आता म्हणजे मला व्यक्त व्हावं असं वाटतं. त्या सगळ्या कलाकारांचं ते कौतुक आहेच, त्यांनी जे काही प्रयत्न केले त्या सगळ्यांसाठी खरंच खूप छान वाटतं, आनंद वाटतो. आणि यावर्षी आपण फक्त 3 एकांकिका केल्या. पुढच्या वेळी आपल्याला आणखी किती जास्त करता येतील. आपल्यातले कलागुण बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याच कला आहेत, गुणही आहेत, ते व्यक्त व्हायचं चांगलं व्यासपीठ हे आहे तर ते आपण करूया. 3च्या ठिकाणी जास्त आपल्याला कसे सादर करता येतील याचा प्रयत्न. धन्यवाद. मी आता कलाकारांना 1-2 मिनिटं तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करावं असं माझं म्हणणं आहे. दिग्दर्शक आणि म्हणजे त्या नाटकाचा सर्व म्हणून मी गंधर्व तुला बोलू इच्छितो, तू तुझ्या या नाटकाबद्दल 2 शब्द आमच्याशी शेअर करावेस. म्हणजे या तुझ्या कलम 375चा प्रवास थोडक्यात आम्हाला सांगा. ह्या एकांकिकेची सुरुवात बरोबर 1 वर्षापूर्वी झाली होती. मी लास्ट इयरला होतो आणि आम्हाला कॉलेजमध्ये प्रोजेक्ट दिले जाते की तुम्ही वेगवेगळ्या केसेस वाचा आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कारण त्याचे ऑलरेडी रिझल्ट तर लागले पण तो बरोबर लागलाय का, त्यांना न्याय मिळालाय का, त्याच्यावर अभ्यास करा. आणि आम्हाला नोट कोट्स असतात त्यात तुम्ही ते केसेस स्वतः प्रेझेंट करा आत्ताच्या दृष्टिकोनात, आत्ता जे लॉ अमेंड झाले त्याप्रमाणे. त्यात मी विषय घेतला होता की रेप. म्हणजे रेप म्हटलं की साधारणपणे प्रत्येकाच्या डोक्यात येतं की महिलेवर अत्याचार झाला. तर साधारणपणे अशा 600-700 केसेसचा अभ्यास केल्यानंतर एक केस मला आणि वैष्णवीला आमच्या समोर आले की पुरुषावर बलात्कार झाला, ते पण महिलेमध्ये. तर ते वाचल्यानंतर ऍक्च्युली आम्हाला पण असं झालं की नाही असं कसं होऊ शकतं, चुकीचं गेलं. पण त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आम्हाला अशा शेकडो केसेस मिळाल्या जे पुरुष पीडित आहेत. मग त्याचा अभ्यास करताना आम्हाला कळलं की 1986 साली अमेरिकेत अशी पहिली घटना समोर आली आणि त्याला अमेरिकेचा लॉ इतका स्ट्रॉंग नव्हता की तो त्याला न्याय देऊ शकेल. सो त्यानंतर त्याबद्दल वाचताना कळलं की भारतात अशी पहिली केस 1996ला कळाली जी समोर आली. त्यात ऍक्च्युली पहिल्यांदा जे सुप्रीम कोर्टाचे जज होते त्यांनी निकाल असा दिला की बलात्कार हा बलात्कारच असतो, मग तो कोणाही बाबतीत हो, पुरुष असो स्त्री असो. पण नंतर भारताला आंदोलनं झाली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्वतःचा निकाल मागे घेतला आणि ज्या ठिकाणी पुरुष कळालं होतं की हाच विक्टिम आहे तिथं त्यालाच गिल्टी सिद्ध केलं आणि त्याला 13 वर्षांची शिक्षा दिली गेली. तर आत्ता जसा आपला भारत बदलत चाललाय त्याप्रमाणे आपल्याला लॉ पण बदलण्याची गरज आहे. तर हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून ही एकांकिका लिहिण्याचा प्रयत्न केला. त्याचे 27 ड्राफ्ट झाले आणि हा जो ड्राफ्ट आहे हा 27वा ड्राफ्ट आहे. अनेक ड्राफ्ट सुद्धा तर
27वा ड्राफ्ट म्हणून याचे आम्ही 26 प्रयोग केले. 26 वेगवेगळ्या ठिकाणी याचे प्रयोग केले. लोकांनी खूप सारे कौतुक पण केले. पण मला एक 2 व्यक्तींचं कौतुक करायचं आहे, ते म्हणजे माझे आई वडील, की त्यांनी अशा विषयाला आणि त्यांनी मला कधी काही अडवलं की हे करू नकोस, की काय यांना काय मिळणार आहे. प्रत्येकाचं म्हणणं असतं तर त्यांनी असं नाही केलं. म्हणून त्यांचे मला धन्यवाद की त्यांच्यावर मी आज इथपर्यंत पोहोचलोय. आणि त्यानंतर म्हणजे ही 4 जण 1 2 3 4 ही प्रत्येक परिस्थिती म्हणजे कधी कधी प्रयोग करायला पैसे नसायचे तर ह्यांनी पैसे घातले. सो ह्यांचे आभार. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी यात्रेचे की त्यांनी आम्हाला प्रयोग करायची संधी दिली. आणि अशा विषयाला पनवेलमध्ये जितकी जण बघायला आली होती त्यांनी प्रत्येकानं असं न विचारलं की असं कधी होतं का, असं न विचारता त्यांनी अप्रिशिएट केलं आणि त्यांनी हे मान्य केलं की हा बाबा होऊ शकतं. या एकांकिकेचा एकमेव हेतू हा होता की समाजाला मान्य करा. कारण का जे लोक आहेत त्यांच्यासाठी लॉ बनवला जातो, लॉसाठी लोक नाही. मग ज्यावेळेला लोक हे मान्य करतील की बाबा होऊ शकतो तरच हा लॉ पास होईल आणि पुढे जाऊन आपल्याला बघायला मिळेल की बाबा हा न्याय व्यवस्था सुद्धा मान्य करेल की पुरुषावरही बलात्कार होऊ शकतो. थँक्यू सो मच. धन्यवाद गंधा. गंधा हा लॉचा स्टुडंट आहे, तुम्हाला कळलं असेल. आणि त्याच्यातून हा एक सुंदर एकांकिका त्याच्याकडे गेली आणि ती खरंच छान आहे. आपल्याकडे आपल्या ग्रुपवर आपण लिंक पाठवली होती. पुन्हा एकदा पाहिजे तर आपण लिंक पाठवू. हेडफोन घालून जरूर ऐका. त्याच्यातला शब्द मनाला तुमच्या मनाचा ठाव घेणार असा आहे. त्यानंतर आपली दुसरी एकांकिका होती ऑलमोस्ट डेड. ऑलमोस्ट डेड हा एक रेग्युलर नॉर्मल विषय आहे. त्याची मांडणी खूप चांगली होती. त्याच्यामध्ये अर्जुननी आणि नीलने काम केलं होतं. अर्जुन, तू 1-2 शब्द बोलावे जसं त्या ऑलमोस्ट डेड बद्दल, कारण त्याने दिग्दर्शित त्यानेच केलेली आहे. सो त्याच्याबद्दल सांगू शकतो. सर्वांनी पहिल्यापासून खूप धन्यवाद त्यांनी मला या कार्यक्रमात सामील किंवा प्रयत्न करण्याचे एक चांगली बोलणार तसं काय हे नाही झालं असतं. ऑलमोस्ट ही एकांकिका मी टेक्निकलीच करतो, लाईट वगैरे त्या गोष्टी करायचो. पण मला ती इच्छा होती त्यातलं कॅरेक्टर होतं व्यक्ती नावाचं, ते खूप मला आवडायचं. एक दिवस फोटो लाईटशी मला करायचे आहे तर मला ती एक मला ती करण्याची संधी मिळाली. मला टेक्निकलमध्ये जास्त आवड आहे. मला आवडेल पुन्हा पुन्हा परिवारातर्फे काम करत आहे. ऑलमोस्ट डेड ही एकांकिका एका अशा विषयावर आहे की असं सगळीकडे तुम्हाला माहिती आहे, कोल्हापूर असू दे, नाशिक असू दे, औरंगाबाद असू दे, पुणे असू दे, ह्या सगळ्या ज्या सिटीज आहेत यातली जी तरुण पिढी आहे ही IT, इंजिनिअरिंग आणि डॉक्टरेट ह्या सगळ्या शिक्षण घेऊन भारतात न राहता परदेशात जातात. आणि मग पुण्यात किंवा कोल्हापुरात किंवा अशा बऱ्याच ठिकाणी आई वडील दोघंच असतात आणि मुलं त्यांची तिकडे असतात आणि आई वडील नसतात. मग तो जो विषय आहे तो त्याची मांडणी इतकी सुंदर होती की आई वडील म्हणजे इन्स्पायर झाल्याच्या नंतर त्यांचं जे दहन आहे किंवा त्याच्या पुढची जी आपण दिवस वगैरे करतो हे त्या मुलाला तिकडून यायला वेळ नाहीये. म्हणून इकडे काही संस्था आहेत ज्या आता त्या कॉन्ट्रॅक्ट देतात. अच्छा, असं आहे का तुमच्या वडील वारल्यानंतर तुम्हाला असं करायचं का, बरं किती लोक जेव्हा करायची तितकी का, अमुक का तमुक का, असा जो काही प्रकार आजकाल सगळीकडे चालू आहे. तर त्या विषयावरती ती एकांकिका होती. आणि त्याचा तो जो मुलगा होता म्हणजे जो नील आहे त्याला हा कुरिअर मॅन म्हणून जातो आणि जाताना अस्थीचा कलश कुरिअरला घेऊन जातो कुरिअरमधून की त्याला म्हणजे ते खूप सुंदर मांडणी होती त्याची. आणि तो शेवटचं त्याचं वाक्य असतं तो मला वाटतं तो ह्याला मिठी मारतो, तो हा शेवटचा म्हणजे ह्याचा एक्झिट आहे. आणि याच्यानंतर हा परत म्हणजे आईने तुला हा निरोप दिला की आईने हे सांगितलंय तुला कुरिअर म्हणून करायला अस्थीचा कलश वगैरे. तो एक्झिट करतो आणि परत आत येतो आणि मिठी मारतो त्या नीलला, त्या मुलाला, आणि सांगतो की तुझ्या वडिलांनी दिलं होतं. आणि तो त्याला सांगतो की आता एक गुजबग, तर तो म्हणतो की मला माफ कर रे. तो म्हणतो यू आर ऑलमोस्ट डेड. लाईक ती अशी ती खूप सुंदर एकांकिका आहे ऍक्च्युली. तर ती तुम्हाला बघायला आवडेल, आपल्या लिंकवरती आहे. आणि आता आपली जी तिसरी एकांकिका आहे
नेबर प्रमोद आणि ती याच्याविषयी मी बोलण्याच्या ऐवजी मी प्रशांत सरांना विनंती करेन की त्यांनी त्याच्यासाठी 2 शब्द सांगा. तू जास्त कलाकार म्हणून बोलायचं नाही तर वेगळ्या भूमिकेत बसूया. कलाकार म्हणून बोलते. तन्मय राऊत त्या जी एकांकिका आता संदीपने सांगितलं नेबर प्लंबर त्याच्यातला एक कलाकार आहे तर तो ते सांगेल. नमस्कार. तर नेबर प्लंबर आणि ती या एकांकिकेत मी ऋषी नावाचं पात्र करतो. खरं तर ही एकांकिका एका अशा स्त्रीची आहे किंवा आपण समाजात ज्या स्त्रिया बघतो की समाजाने त्यांच्यावर मर्यादेचं ओझं लादलं किंवा त्यांना मर्यादित ठेवण्यासाठी खूप प्रयत्न समाज करतोय. तर अशा स्त्रीची एक व्यथा आहे. पण हा समाज स्वतः मर्यादा पाळत नाही. याबाबत एकांकिका भाष्य करते ज्यात नेबर म्हणजेच आपलं प्रशांत सर असतील, प्लंबर म्हणून संदीप सरांनी काम केलं होतं आणि ऋषी म्हणून मी होतो. तर यात एका प्लंबरची व्यथा आणि त्या स्त्रीची व्यथा एका समान पातळीवर होती आणि ती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. त्यात संदीप सरांचा शेवटची जी सुरू होती ती खूप इफेक्टिव्हली सरांनी घेतली होती. एकंदरीत त्या प्रवासात खूप चांगली मजा आली कारण मुळात मी या सगळ्यात खूप वयाने लहान आणि त्यात प्रशांत सरांची एनर्जी खूप हाय होती. म्हणजे आम्हाला प्रश्न पडतो की एवढ्या एज मध्ये एवढी एनर्जी आम्हालाही पॉसिबल नव्हती आणि त्यात एवढ्या कामाचा मला प्रशांत सरांना शेवटी आम्ही जाता ग्रुप विचारलं की तुमचे एवढे एनर्जेटिक राहण्यासाठी आपण आम्ही काय करू ते सांगा तुमच्या वयात एनर्जी. त्याचबरोबर संदीप सरांची पण एवढ्या कामातून सगळ्या गोष्टी मॅनेज करणं ही खरंच खूप कठीण गोष्ट होती. सकाळी 8ची रिहर्सल असू दे किंवा संध्याकाळी 6ची रिहर्सल असू दे दोन्ही स्वतःची कामं ऍडजस्ट करून यायचे. आम्ही फुल टाइम नाटक करणारे त्यामुळे आमचं चालू असतं पण यांच्या मागे खूप व्याप होते. मग काही तालमीच्या काही अडचणी असतील ते दोघेही सॉल्व्ह करायचे. पण आनंद यात्रे या ग्रुपचं एक कौतुक आहे की नाटक ही चालू ठेवण्यासाठी फक्त तरुणांनी नाही तर काही एका एज लिमिट नंतर सुद्धा स्पर्धा होणं गरजेचं आहे आणि ती सध्या महाराष्ट्रात खूप कमी जाणवते. आनंद यात्रेत एका फेसबुक ग्रुपने घेतलेली स्पर्धा ही खूप एक मोठी पर्वणी समजली. मी सुद्धा 2020-21 साली आनंद यात्रेत पहिल्यांदा रत्नागिरी जेव्हा आनंद यात्रेची स्पर्धा झाली होती त्यावेळी आय थिंक ती आणि तो असं एकांकिका होती. मी रत्नागिरीतून पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यानंतर आज मला संधी मिळाली एवढ्या यंग लोकांबरोबर काम करण्याची. खरंच मी स्वतःचं भाग्य समजतो की एवढ्या यंग लोकांबरोबर काम केलं त्यामुळे मला काम करायला देत त्यामुळे थँक्यू सर्वांचे धन्यवाद. ऍक्च्युली प्रत्येक कार्यक्रमाचा एक आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असतो जो शेवटी असतो. तर तो त्याच्या आधी मला काही गोष्टी बोलायच्या ज्याला आभार म्हणता येणार नाही पण जे इथं नमूद करणं खूप गरजेचं आहे. आज ह्या 3 एकांकिका पनवेलला गेल्या, सगळे कलाकार पनवेलला आपण गेलो आणि हे सगळं झालं. यासाठी आम्ही काही आवाहन केलं होतं आपल्या ग्रुपवरती. तर त्या आवाहनाला प्रतिसाद तुमच्या सगळ्यांकडनं आला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आधीच नानासाहेब, प्रशांत सर, पंडित सर, सावंत सर, बंदारकर सर सगळेच तुम्ही राजन यांनी खूप मोठं योगदान यासाठी दिलं आणि तुमच्याकडून प्रत्येकाकडून तुम्हाला जितकं शक्य झालं तितकं सगळं तुम्ही जी मदत केली त्या मदतीमुळे आज आपण कोल्हापूर सारख्या ठिकाणी शाहू स्मारकमध्ये आपण त्या 3 एकांकिका करू शकलो. त्यानंतर या आपण 3 एकांकिकांचे सगळे कलाकार आणि हा सगळा संच घेऊन पनवेलला जाऊन हे आपण पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी करू शकलो. सो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आणि आनंद यात्रेकर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आधीच मानतो कारण ह्या तुमच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हतं. हे सगळे खर्च करून म्हणजे या सगळ्या तुमच्या या मदतीमधून जे काही हे सगळे खर्च करून आपण सगळं करून 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 सुद्धा आणि वर आपण आनंद यात्री समूहाला 11,000 रुपये दिलेले आहे. आपल्या सगळ्यांच्या जे काही आपण हे केलं होतं ते आपण आपले माननीय ऍडमिन सर राम चिंचलीकर यांच्या हाती आपण ते सुपूर्द केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे
आता हा तुम्ही या हॉलमध्ये बसलाय, ह्याच हॉलमध्ये आम्ही एकांकिकांच्या तालमी करत होतो. आमची होती, यांची होती, त्यांची होती आणि अखंड हा हॉल चालूच असायचा दिवसभर. सो त्याच्यासाठी जरी आपल्यातलेच आहेत, आपलेच आहेत, तरी सुद्धा ते तुमचे खूप खूप आभार प्रशांत साहेब. आभार मागणं करायला असं मला वाटत असेल तर प्रश्न नाहीये, पण ते नसतं तर शक्य नाही. कारण बघा, एका हॉलच्या एका वेळेच्या भाड्याला कमीत कमी 600 रुपये घेतात. त्या मुलाला माहिती आहे, त्या मुलांनी 10 वेळा मला हे बोलून दाखवलं की हा असा हॉल मिळणं प्रॅक्टिससाठी. बरं, नुसता हॉल नाही हा, चहा असतो, कॉफी असते, कधीतरी नाश्ता असतो, जेवण सगळंच असतं. सो प्रशांत सर खूप खूप धन्यवाद तुमच्या. म्हणजे मी माझ्याकडे शब्द नाही, आय एम स्पीचलेस. हा, महापुरुष हा शब्द राजपुरुष हा खरंच महापुरुष आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ही व्हेरी ग्रेट. म्हणजे अशा काय कुठलीही गोष्ट असू दे, त्यांच्याकडे इमिडिएटली सगळ्या गोष्टी रेडी असतात, तयार असतात. सो थँक्यू. आपण पुढच्या छान कार्यक्रमाकडे वळायचं आणि ते म्हणजे बक्षीस समारंभाचा कार्यक्रमाकडे वळूया. आणि आपण ही आपले 3 ट्रॉफीज आहेत, या ऍक्च्युली ज्या तिथे ह्या मुलाने हस्तगत म्हणजे तुम्हाला काही तिथे त्या स्वीकारायला हव्या होत्या, पण त्या आज आपण इथे त्यांचं वितरण करणार आहोत, नानांच्या हस्ते आणि प्रशांत सरांच्या हस्ते. सो मी पहिल्यांदा सांगेन की उत्कृष्ट प्रकाश योजना हे जे पारितोषिक समारंभ तर आपल्याला करायचाच आहे, पण तत्पूर्वी एक 2 गोष्टी मला स्वतःला बोलाव्याशा वाटल्या. या सगळ्या एकंदरीत गेल्या 4 वर्षाच्या जेव्हा आनंद यात्री ग्रुप सुरू झाला, ज्यांनी सुरू केला त्याचा फैलाव सगळीकडे महाराष्ट्रभर. आता यावर्षी एक एकांकिका बंगलोरमधून होती, बडोद्यामधून होती, बंगलोरमधून कदाचित 3 होत्या, बघायला आम्हाला एकच मिळाली. म्हणजे हा ग्रुप असा फैलावतोय की जे 40-45 नंतर लोकांच्या संसाराच्या ज्या सगळ्या धबाडग्यात काही गोष्टी आवड सगळ्या सगळ्या राहून गेलेल्या आहेत, त्यांना इतकी सुंदर संधी ह्या आनंद यात्रे समूहानं किंवा रामचंद्रीकर असतील, सुद्धा कागदाते आहेत आणि इतर मान्यवर त्यांचे जे काही जेव्हा ग्रुप सुरू केला त्यांनी हे जे केलंय त्याच फलित म्हणून आता तन्मयनं सांगितलं की या सगळ्या बुजुर्गांबरोबर पण काम करायला मिळतं. तो एक वेगळा अनुभव आहे. नाही, तो एक वेगळा अनुभव आहे. काही शिकण्यासारखा असेल दोन्ही ना, यालाही शिकण्यासारखं असेल, यालाही शिकण्यासारखं असेल एकमेकात. सो एक आनंद त्यातून मिळतोय, तोच खरा सगळ्यात महत्वाचा आहे. आता राहिली बाब आनंद मिळवताना स्पर्धा आहे तर ईर्ष्या आहे तर तयारी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आल्या, यासाठीच आपण थोडासा अट्टहास केला होता. पहिली स्पर्धा जेव्हा झाली तेव्हा मी सुद्धा सगळेच नवखे होतो, लिहिणारे पण आपल्यातलेच होते, करणारे आम्हीच होतो. कसं करायचं, काय करायचं, कसलीच कल्पना नव्हती. पण पहिली तोडी मी झाली, तोडी ती ही एकांकिका झाली. त्याच्यानंतर वर्षभरात बरंच तुला फलून पाणी गेलं, कसं करावं, या समूहात राहताना काय केलं पाहिजे, किंवा म्हणजे पहिल्या 2 वर्षात जो समूह म्हणून विविध ठिकाणी स्पर्धा ज्या झाल्या त्यातून कोल्हापूरचं नाव कुठेच येत नव्हतं. पण त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, स्पर्धेचं आपण आयोजन स्वीकारलं, YPLचं स्वीकारलं, तत्पूर्वी एकांकिकेचं केलं. बरेच लोक म्हणतात, आपण म्हणायचं नाही, पण कोल्हापूरनं एक बेंचमार्क सेट केला की स्पर्धा कशा असाव्यात. आणि या सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांचंच योगदान आहे. फुल फुलाची पाकळी प्रत्येकानं त्याच्यासाठी काही दिलेलं आहे. जसं ह्या वेळेच्या AYPL स्पर्धेला मागच्या वर्षीच्या जेव्हा कोल्हापुरात झाली तर कोल्हापूरला होस्ट म्हणून उत्साह असणं साहजिकच होतं. पण मागच्या वर्षी पुण्यात जाऊन जे आपल्या टीमनं जे काही, ठीक आहे की कधीतरी सचिन तेंडुलकर पण 0 आउट होतो, अदरवाईज आपली प्लेयर्स इतके सुंदर खेळले होते की कोल्हापुरात मागच्याच वर्षी कप यायचा होता आनंद यात्रेचा. पण तो ह्या वेळेला या एकांकिकेच्या टीमनं, आता मी टीम म्हणतो कारण आता इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं आपलं कौतुक करून झालंय, इथून पुढे आपला प्रवास करायचा आहे तो कोल्हापूर आनंद यात्री विभाग म्हणून करायचा आहे. आणि त्याला ज्याला जिथे जिथे शक्य आहे, जे काही करणं शक्य आहे त्याला प्रत्येकानं, कोण आर्थिक असेल, कोण वेळ देणं असेल, किंवा कोण अजून आपल्या कलेनं असेल, खेळानं असेल, ह्याच्यातून
त्याच्यात सहभाग नोंदवून आपल्या कोल्हापूर विभागाचा एक वेगळा ठसा उमटेल असं आपण करायचं आहे. अर्थात लेबल आनंद यात्रेचंच लागणार आहे. मी म्हणूनच म्हटलं जेव्हा निखळ सगळं सुरू आहे, स्पर्धा आहे तर ईर्ष्या आहे तर तयारी आहे आणि ती करायची आमची जोरकस तयारी आहे. तर या वेळेला आपली स्पर्धा केवायपीची याच्या पुढची स्पर्धा क्रिकेट स्पर्धा आहे. त्याच्या आयोजनाचं शिवधनुष्य पण आपण घेतलेलं आहे की जे आपण गोव्यात करतोय. ठीक आहे, मागच्या एवढी तयारी आपल्याला करायची नाहीये. स्पर्धा अनाऊन्स पण झालेली आहे. आपण फक्त तिथे जाऊन खेळायचं आहे आणि ते खेळायसाठी सगळी जी मंडळी आहेत, यावर्षी मागच्या वर्षी 2 टीम होत्या, त्याच्या यावर्षी 4 असतील. त्याची तयारी पण तितकीच जोरदार झाली असेल. मागच्या वेळेला काही छोट्याशा काय असतं दैवाचे संकेत असतात की जरा अजून तयारी करा, पुढच्या वर्षी घ्या. सलग 2 वर्ष फायनल्स आपण हारतोय म्हणण्यापेक्षा गमावतोय किंवा जे काही असेल ते. पण या वर्षी आणायची ट्रॉफी म्हणजे आणायची. आता सुरू करूया. बक्षीस समारंभ आपण सुरू करतोय. प्रथम पारितोषिक जे प्रकाश योजनेसाठी मिळालं कलम 375 अर्जुन पिसाळ. मी नानासाहेबांना विनंती करतो, बंदरकर सर तुमच्या हस्ते हे अर्जुन पिसाळ यांना बक्षीस द्यायचे. हे बक्षीस म्हणजे आनंद यात्रेतर्फे यावर्षी पहिल्यांदाच रोख बक्षीस सुरू झालेलं आहे आणि ट्रॉफी आणि 5,000 रुपये रोख असं हे बक्षीस मला उत्कृष्ट प्रकाश योजनेसाठी अर्जुन पिसाळ यांना आतापर्यंत रोख बक्षीस कधी नव्हती. यावर्षी पहिल्यांदा रोख बक्षीस आनंद यात्रेने जाहीर केलेली आहेत. आता जे बक्षीस आहे ते आहे उत्कृष्ट दिग्दर्शन म्हणजे प्रथम क्रमांक उत्कृष्ट दिग्दर्शन गंधार जोग लिहिलेले आहे आणि दिग्दर्शनही केलेलं आहे. आणि सावंत सर त्याला हे बक्षीस देत आहेत. मागा फोटो काढतो. रुपये रोख 10,000 रोख रुपये 10,000 असं हे बक्षीस आहे आणि त्याबद्दल गंधारचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. आणि आपण एक कलम 375च्या संपूर्ण टीमला बोलवू इच्छितो की जे सगळ्यात मोठं बक्षीस आहे श्रीकांत कोरकी सर उर्फ नाना यांना मी विनंती करतो की त्यांनी हे या टीमला बक्षीस द्यावे. गंधार, प्रेरणा, वैष्णवी सगळ्यांनी या प्रशासन या सर्व टीमनी या मीटिंग पण आलाय. कलम 375 हे नाटकाचे 3 कलाकार संपूर्ण टीमला अभिनंदन. रोख 50,000 रुपयाचं बक्षीस. क्रिकेटला पण तेवढंच आहे, क्रिकेटला पण तेवढंच आहे, लक्षात ठेवा. आणि आता आणखी याचं कौतुक करण्यासाठी आपली क्रिकेटची टीम जी आहे ते मी राहुल संकपाळसर आणि हरीश सर दोघांनाही बोलवते इथे. हरीश सर तुम्ही पण या. त्यांनी त्यांच्यातर्फे या कलम 375च्या कलाकारांच्यासाठी स्पेशल बक्षीस आयोजित केलेलं होतं. तर ते या ना सगळे नंतर घ्या. हरीश बोलणार आहे ते. नमस्कार. आनंद यात्रेची पहिली केवायसी झाली तेव्हापासून मी थोडाफार असताना या आनंद यात्रेला कनेक्ट आहे. आता जो आपला या लोकांचा सगळा सत्कार झाला, आपण एका टप्प्याटप्प्याने वाढत गेलो. मॅचेस असतील, कोल्हापूरला आयोजन असेल, सर म्हटले सर त्या पद्धतीनं एक बेंचमार्क सेट झाला
तो अजून मला तर वाटत नाही की आम्ही या 2 वर्षात कोणी मोडला असेल. मागच्या वेळी आपल्या नाटकाला प्राईज नाही मिळालं, ओके. ह्यावेळी आपण पनवेलमध्ये जाऊन पुन्हा मुंबईसारख्या प्रोफेशनल लोकांच्या मध्ये पहिला नंबर तो घेऊन आलो. हे आपण एक नवीन सेट केलेलं आहे आणि आता जबाबदारी वाढलेली आहे पुढच्या प्रत्येक कार्यक्रमाची. आता मी आपली जी AYPLची टीम आहे त्यांच्यातर्फे हे जे नाटक कलाकारांनी जे यश मिळवलं त्यांचा मी सत्कार करतोय. आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे ना ज्या कोण व्यक्ती आहेत त्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नाना जोग आहे, प्रशांत सर आहे, संतोष पंडित आहे, काही नावं माझ्याकडे आपण गिरीश सर आहे. पण ह्यांनी सगळं धनुष्य पेललेलं आहे. आपण आपल्यातर्फे जेवढं करतो ते करतो जाऊ, पण त्यांचं विशेष कौतुक. आणि आमच्या AYPLच्या क्रिकेट टीमकडनं आम्ही आज यांचा पण सत्कार करतो. साळोखे सरांचा मी विनंती करतो की त्यांनी गंधारला तुषार देशपांडे, वैष्णवी पोद्दार यांना त्यांच्यातर्फे आणि प्रेरणाला मी पुढे. तर हे 3 कलाकार त्याला 375 मध्ये हे 3 कलाकार आणि वैशिष्ट्यपूर्ण ज्यांनी बघितलं नाटक त्यांना माहित नाही. नाटक बघायला तुम्ही स्टेज म्हणजे खुर्चीत बसताना की पडदा ओपन होतो, काही नसतं, फक्त 3 डेडो असतात, 3 ठोकळे आणि हे 3 आणि ह्याच्यावरती हे नाटक पूर्णपणे ताकदीने त्यांनी सादर केलं. अत्यंत उत्कृष्ट नाटक होतं ते. तर आता अंजली मॅडम आपल्या ज्या आहेत सगळ्यांच्या लाडक्या, त्यांनी खूप छान असं मस्त प्रेझेंट्स त्या सगळ्या कलाकारांना आणलेले आहेत. मी तुम्हाला विनंती करतो अंजली मॅडम तुम्ही स्वतः यावं इथं आणि प्रत्येकाला ते बक्षीस द्यावं. मी आता जेवढे काही कलाकार आहेत 1 2 3 4 5 6 7 8 सगळे आहेत. एक सहज लक्षात आली असेल गोष्ट की मी मगाशी म्हणालो प्रत्येकाला सांगितलं की आपली संघभावना किंवा कोल्हापूर विभाग आनंद यात्रे म्हणून सगळ्यांनी मिळून कसं काम करायचं आहे, एकमेकाचा उत्साह वाढवायचा, कुणाला कसा योगदान द्यायचं असेल. आज हे नवीन सुरू केलेला पायटा असेल त्याला आपण बेंचमार्क म्हणूया की येस वी आर बेंचमार्क सेटर्स. येस गंधारी तो हिरो आहे ना. तुला अंजली मॅडम स्वतः त्यांच्या मुलीने स्वतः या सगळ्या कलाकारांच्यासाठी बक्षीस कृष्णा, त्यांच्या मुलीचं नाव कृष्णा. अभिनंदन गंधार तुझं. वैष्णवी ये, प्रेरणा ये, नील ये. अभिनंदन प्रेरणा. अर्जुन या.
का घेतला संदीपकडून संदीपकडून माईक घेण्याचे कारण ह्या चौघांचेही सत्कार करायचे आहेत, म्हणून मी संदीपकडून माईक घेतला. आता तन्मय यादव. साहित्य यानंतर संदीप गुळवडी. नाव घेतले त्याने तरुणांना आधी बोलवता. यानंतर प्रशांत काळे. स्टेजवरच करायचं असते. ऍक्च्युली दिग्दर्शक अनुपम दाभाडेंसाठी सुद्धा त्यांचं बक्षीस आणलेलं होतं त्यांनी. तुम्ही तर हा असा छानसा सोहळा पार पाडलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांचे मी आधी त्यांनी आभार मानायच्या आधी मी आभार मानतो. पुण्याचा मला चान्स नाही मिळणार, तर मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही केलेले आभार आणि कार्यक्रम शेवट करण्याची सूत्र पंडित साहेबांच्या हातात देतो. सगळ्यांचे मनापासून आभार. ज्या उत्स्फूर्तपणे एवायपीच्या टीमनं एकांकिकेच्या टीमचा सत्कार केला, ज्या उत्स्फूर्तपणे अंजली मॅडमनी या सगळ्या कलाकारांचा सत्कार केला आणि ही उत्स्फूर्तता म्हणजे एक कोल्हापुरी जो काही म्हणजे आपल्या जीन्स मध्ये आहे की जे काही करतो ते जीवाभावाने करतो. शिवाय द्यायचं असेल तर हा जो उत्स्फूर्तपणा आहे हा आणखी म्हणजे मला आता असं वाटतंय एक एजन्सीपणा या ग्रुपमध्ये येत नव्हतं. तो आत्ता जाणवायला लागलाय की आता सगळेजण आपण एकमेकांना ओळखायला लागलो. कोणाचे काय वैशिष्ट्य आहेत, कोणाचे काय गुण आहेत, चांगले आणि वाईट, सगळे आपण एकमेकांना ओळखून आहोत. अशा पद्धतीचं हे वातावरण झालेलं आहे. खूप खेळीमेळीचं वातावरण आहे. खूप छान वाटलं. प्रशांत सरांची खरंच खास आभार, कारण जवळजवळ महिना सव्वा महिना हा हॉल त्यांनी या सगळ्या एकांकिकेच्या प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून दिला. आणि ही सगळी लोक भले ठीक आहे की त्यांचं व्यावसायिक स्वरूप जरी असेल तरी सुद्धा त्यांनीही हा वेळ काढून हे सगळं केलं. त्यानंतर या सर्व कलाकारांचे, दिग्दर्शकांचे, तंत्रज्ञांचे सगळ्यांचे आभार. ही सगळी जे नियोजन आयोजन या सगळ्यामध्ये हातभार लावणारे तुम्ही सगळ्यांनी जो याला सहकार्य केलं, कारण शेवटी कुठे काहीही करायचं असेल की कला म्हणून काही म्हणलं तर खर्च आहे. प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू द्यावी लागते. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. खरं तर आपल्याच माणसाला आपल्याच माणसांचे आभार मानू नये, पण हे व्यक्त होणंही गरजेचं आहे. त्याचं कारण असं कुठेतरी इथून जर ती जाणीव असेल त्या जाणीवेला पुढे प्रतिसादही चांगला होतो आणि मनातल्या मनात सगळ्यांनाच आनंद होतो. त्यामुळे हे आभार मानणं तुम्हा सगळ्यांचं हे इथून आहे. व्यासपीठावरून काही वेळा औपचारिक गोष्टी कराव्या लागतात, तोच तेवढा त्याच्यातला औपचारिकपणा आहे. पण जे काही आहे ते इथून आहे. तुम्ही सगळ्यांनी जो सहकार्य केलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. आणि आता गोवा IPL याचं नियोजन आणि ट्रॉफी असं दोन्ही घेऊन आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. त्या सगळ्या प्रवासासाठी तुम्ही सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. भिडून काम करूया आणि पुन्हा एकदा आपणच निर्माण केलेले आपले एक जे काही प्रतिष्ठा आहे ती आणखीन कशी उंचावी यासाठी प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रम जो आपण ठरवला होता तो सगळा पूर्ण झालेला आहे, कारण अल्पपहार राहिलेला आहे. सगळ्यांनी मी जाऊ नका, इथेच अल्पपहार करून मग कार्यक्रम झाला असा इथेच मगच आपण जायचं आहे. सगळ्यांनी थांबा, 1-2 मिनिटं व्यवस्था होती. थँक्यू.